आरंभी आवडी आदरी आले नाम, आरंभी आवडी आदरी आले नाम, तिने सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम। राम कृष्ण गोविंद गोपाळ तुझ्यावर माऊली जीवी जिव्हाळा, तुझी येणे नामे सकळ संदेह फिटला, बाप रखुमा देवीवर श्री विठ्ठला। राम कृष्ण गोविंद गोपाळ तू माय माऊली जीवी जिव्हाळा, समचरण सरोजम सांद्रनिलंबुदभुं जगन्नेत पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं तनुजनात्रं सदैवदास विठ्ठलं चिंतयामि। महायोग पीठे तटे भीमरत्यां वरं पुंडरीकाय दातुमुनिम्रे, समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजपामि। सिंहासनस्थं पदं रोजतेजस्वति प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा श्रूयमाणं समाधिस्थमूर्तिं हृदयज्ञानदेवं। विवेकानंदाने सुघटित समाजात कविले, महासिद्धांताचे गुणरसिक कविले। लसित भक्ती ज्ञाने तरविलासी भागवत तरतरु, तया ज्ञानेशाती विमल मतीने वंदन करू नमो ज्ञानेश्वरा।
काय माझी वाणी म्हणील संतांसी रंजवू चित्तासी आपुलिया माझे वाणी तुझे वर्णी गुणना ऐसे गे प्रेम काही कळा भक्ती भक्त भगवंत गुरु चतुर वपुनामणी जिनके पदबंधन करो नासत विघ्न आरंभी आवडे आदरे आले नाम तिने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाला तू माय माऊली जीवी जिव्हाळा प्रस्तुत संप्राप्त ठिकाणी निरूपणासाठी उपस्थित केलेला अभंग अलंकापूर निवासी ज्ञानी यांचे राजे साधक यांचे मायबाप माऊली वैष्णव ज्ञानोबा महाराजांच्या अभंग गाथ्यातील भगवान परमात्म्याच्या नामाने पारमार्थिक साध्य ज्याप्रमाणे त्यांच्या जीवनात पूर्ण झालं त्या पूर्णत्वेचं असणारं वर्णन करणारा हा 3 चरणाचा जवळजवळ सर्वांच्या पाठातील परिचयातला अभंग उपस्थित केलेला आहे. संत बहिणाबाई महाराज यांच्या फिरता नारळी सप्ताहामध्ये गेले 45 असणारे वर्ष 44 वर्ष हा सप्ताह प्रत्येक ठिकाणी जिथं नारळ असणारं ज्या गावाने घेतलं तिथं होत असतानाही 45 वर्ष आपल्या श्री क्षेत्र डोंगरगाव स्वानंद सुखनिवासी काशीनाथ बाबा महाराज यांच्या आशीर्वादाने संत बहिणाबाई महाराजांचा नारळी सप्ताह गुरुवर्य भागवताचार्य मधुसूदनजी महाराज मुघल अण्णांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या उपस्थितीमध्ये ग्रामस्थ मंडळी डोंगरगाव आणि पंचक्रोशी यांच्या विशेष अशा सहकार्याने होत असणारा हा नाम सप्ताह आणि या श्रावण शुद्ध पंचमी ते श्रावण शुद्ध द्वादशी पर्यंत हा उत्सव या ठिकाणी संपन्न होताना हा पहिल्या दिवसाची ही कीर्तन सेवा अण्णांच्या आदेशावरून मार्गदर्शनाने ग्रामस्थ मंडळींच्या असणाऱ्या मार्गदर्शनाने माझ्याकडे ही सेवा आलेली आहे आणि हाच उत्सव मागच्या वर्षी करण्याचं आम्हाला भाग्य प्राप्त झालं. समस्त लासूरगावकर मंडळी या ठिकाणी आजही सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि संत बहिणाबाई महाराजांच्या आशीर्वादाने मागच्या वर्षी ग्रामस्थांच्या आणि परिसराच्या सहकार्याने खूप गोड असणारा हा नाम सप्ताह तिथेही संपन्न झाला. त्याचे साक्षीदार तुम्ही आहात आणि म्हणून यावर्षी आपल्यालाही भाग्य प्राप्त होतंय की हा मोठा नारळी सप्ताह करण्याचा असणारा भाग्य किंवा त्याचा लाभ त्या पुण्याचा आपल्याला पदरात पाडून घेण्याची सुवर्ण संधी आपल्याकडे आहे. म्हणून त्याचा प्रारंभ आहे आणि या ठिकाणी या प्रारंभाकरता परिसरातील सर्व गुणीजन मंडळी महाराज मंडळी या ठिकाणी संस्थांवरील सर्व वारकरी टाळकरी चौकदार आणि आपण सर्व शेवटी प्रभो तुम्ही महेशाची मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल. या ठिकाणी परमश्रद्धेय संगीत विशारद हरिभक्त परायण गुरुवर्य प्रभाकरजी महाराज यांनी बाबांची उपस्थिती आहे. आदरणीय आमचे कैलास मामा आहेत, आदरणीय आमचे परिसरातील सर्व भजनी मंडळी आहेत, आदरणीय डोंगरगावचे आमचे संतोषजी महाराज बिडवे बाबांची उपस्थिती आहे, आदरणीय महाराज आहेत, त्याचबरोबर तुपे महाराज आहेत, या बाजूने सुद्धा तुकाराम महाराज आहेत, ज्ञानेश्वर महाराज आहेत, अरुण महाराज आहेत, अर्जुन महाराज आहेत, काशीनाथ महाराज आहेत. सर्व परिसरातूनही आलेली सर्व टाळकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहात आणि श्रोते सज्जन मायबाप सुंदर अशी या ठिकाणी मंडप व्यवस्था आणि साऊंड व्यवस्था आमची गिरीभाऊ त्यांनी सुंदर या ठिकाणी मंडप आणि साऊंड व्यवस्था दिलेली आहे म्हणून त्यांनाही धन्यवाद. संस्थांतील सर्व कार्यकारी मंडळी या ठिकाणी सप्ताह कमिटी असेल आणि पंचकोशीतील भाविक सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि चिंतना करता घेतलेल्या अभंगाच्या विचाराकडे जातो. मस्तक हे पाया Oh
सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम। राम कृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवे जिव्हाळा। माऊलींचा हा आपल्या जीवनातील पारमार्थिक पूर्णत्व प्राप्त झालं आणि कोणत्या साधनाने ते प्राप्त जर झालं असेल तर त्या साधनाचा विचार करणारा तुमच्या आमच्या समोर त्या साधनाचं मार्गदर्शन करणारा 3 चरणाचा अभंग उपस्थित केलेला आहे। आपल्या तशी नियोजित पत्रिकेत ती वेळ संपलेली आहे, पण तरी सुद्धा आज पहिला दिवस आहे आणि म्हणून आपल्याला जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आपण या अभंगाचा विचार करणार आहोत। ज्ञानोबाने सांगतायत भगवान परमात्म्याचं नाम नाही का आरंभी सुरुवातीला आहे। आपण ते नाम घेत असताना महाराज त्याच्या पाठीमागे प्रेम आवड खूप महत्वाचं आहे। आवडी आणि आदरही पाहिजे। आदरे आले नाम त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना आवडीने आदराने ते नामचिंतन मुखात आलं, त्याचा परिणाम माझ्या अंतःकरणातील पारमार्थिक इच्छा नाही का पारमार्थिक अपेक्षा पूर्ण प्राप्त झाल्या नाही का। तेने सकळ सिद्धी पूर्ण काम। कोणतं नाव आहे ते? राम कृष्ण गोविंद गोपाळा नाही का। ही जिव्हाळ्याची नामं माझ्या मुखामध्ये आलेली आहे आणि माझ्या अंतःकरणात एक प्रकारचा संशयच होता की माझ्या जीवनातील पारमार्थिक असणारे जे संकल्प आहे ती कधी पूर्ण होतील का। परंतु या भगवान परमात्म्याच्या श्री विठ्ठलाच्या नामाने सकळ असणारे संदेह संपलेले आहेत, संशय संपलेले आहेत। तुझी मे नामे सकळ संदेह विठ्ठला बापर तुम्हा देवी वरु श्री विठ्ठला। राम कृष्ण गोविंद गोपाळा तुमाय माऊली जीवी जिव्हाळा। विठ्ठल पारमार्थिक असणारी फलाची प्राप्ती किंवा साध्याची प्राप्ती जीवनामध्ये होण्याकरता जी संत महात्म्यांनी वाटचाल केली आणि त्यांच्या जीवनामध्ये त्यांना पारमार्थिक असणारं साध्य प्राप्त झालं, कोणत्या साधनाने झाला असेल याचा विचार संतांनी ठेवलेला आहे। बरं वाटचाल करत असताना प्रापंचिक माणसंही वाटचाल करत असतात आणि पारमार्थिक माणसंही वाटचाल करत असतात, पण प्रापंचिक माणसं प्रपंचाच्या नाशत्या फळासाठी वाटचाल करत असतात आणि पारमार्थिक माणसं अविनाशी फळाकरता वाटचाल करत असतात। मला खरं सांगा तुम्ही आम्ही जे मिळवलेलं आहे खरं ते संपणार आहे का अमर होणार आहे? तुम्ही आपण जे मिळवलं आतापर्यंत किंवा जे मिळवण्याचे आपले प्रयत्न चाललेले किंवा भविष्यातही जे आपल्याला मिळवायचं आहे ते एक दिवस संपणार आहे का ते अविनाशी होणार आहे? ते मिळवलेलं एक दिवस संपणार आहे नाही का। जे मिळवलं असेल आपण ते एक दिवस राहणार नाही, संपणार आहे। परंतु संतांच्या जीवनामध्ये संतांनी जे मिळवलं महाराज ते नासणार नाही, त्याला अविनाशी म्हणतात, ते अविनाशी आहे। विठ्ठल कारण ज्याचा नाश होणार आहे अशाची प्राप्ती संतांना अपेक्षित नाही। महाराज म्हणतात की जे अविनाशी आहे त्याच असणारी त्याची प्राप्ती आमच्या जीवनात होण्याकरता आम्ही वाटचाल करतोय आणि संतांनी पूर्ण जीवनभर त्याच्याकरता प्रयत्न केले। बरं का त्याच्याकरता प्रयत्न केले। ओ संतांचे उद्गार आहे नाही का। याच्यासाठी केला होता
आमच्या जीवनात जे महाराज म्हणतात परिश्रम होते, जे सायास होते यासाठी त्याच्याकरता कशा करता पारमार्थिक साध्य पूर्ण व्हावं. शेवटचा दिवस म्हणजे त्यांना मृत्यूच्या दृष्टीने आयुष्याच्या दृष्टीने म्हणायचं नाहीये महाराज. तो आपण त्याचा उपयोग किंवा हा अभंग कुठेही दशक्रिया बुद्धी करता आपण घेतो महाराज, हा आपला विचार आहे. परंतु जगद्गुरु तुकोबराय या ठिकाणी अद्वैत प्रकरणात हा अभंग महाराजांच्या आलेला आहे. जिथं द्वैत संपलं आणि अद्वैताची प्राप्ती झाली. म्हणजे देव वेगळा आणि जीव वेगळा किंवा मी वेगळा आणि देव वेगळा असं न राहता भगवत प्राप्ती जेव्हा जीवनामध्ये असणारी होते, देवाशी आम्ही समरस होतो, तेव्हा महाराज म्हणतात त्याच गोष्टी करता, तेच साध्य प्राप्त करण्याकरता जीवनभर आम्ही अट्टहास केले. विठ्ठल प्रपंचातल्या गोष्टी मिळाल्या म्हणून कधीच पारमार्थाचं साह्य संतांनी घेतलं नाही बरं का. ऐकताना आवाज येतो. त्यांच्या जीवनामध्ये जर त्यांनी पारमार्थाचं साह्य घेतलं असेल किंवा जीवनामध्ये परमार्थ केला असेल तर प्रपंचातल्या गोष्टी मिळाल्या म्हणून त्यांचा परमार्थ कधीच नव्हता. हा त्या वर्गात आपण आहे. आपल्या प्रपंचातल्या गोष्टी पूर्ण व्हाव्या म्हणून आपण परमार्थाचा आधार घेतोय. आमच्या संतांनी जो परमार्थ केला ना महाराज, त्या परमार्थाचं पूर्ण असणाऱ्या जीवनभरातला जो परमार्थ आहे तो ज्ञानोबाईच्या जीवनातला असेल, तो जगद्गुरु तुकोबाईच्या जीवनातला असेल, तो संत बहिणाबाई महाराजांच्या जीवनातला असेल, सर्व संतांच्या जीवनातला परमार्थ जर काय उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून त्यांनी केला असेल तर फक्त जीवनामध्ये ते एक साध्य मिळवायचंय. कोणतं? जीवनभर परमार्थ होता तर महाराज म्हणले तो या गोष्टी करता तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. आम्हाला त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती व्हावी याच्याकरता आमचं पारमार्थिक वाटचाल आहे. आणि बघा पारमार्थिक वाटचाल करून जगद्गुरु तुकोबराय आदी करून सर्व संतांना जे साध्य म्हणजे भगवान परमात्म्याच्या सारखी प्राप्ती त्यांच्या जीवनामध्ये झाली. आणि त्यांना वाटतं बरं का, त्यांना त्या परमार्थाच्या वाटेवर जे साध्य मिळालं ना तर संतांची अपेक्षा आहे ते सर्वसामान्य आणखी अनेक सर्व मनुष्य जीवांना त्याची प्राप्ती व्हावी याच्याकरता संतांनी आपल्याला सुद्धा मार्गदर्शन केलं की ज्या वाटेवर आम्हाला ते साध्य प्राप्त झालं त्याच वाटेवर सर्वांनी आवड होऊन ते साध्य मिळवलं पाहिजे. याच्यामध्ये संतांच्या अंतःकरणाची उदारता आहे बरं का. संतांच्या अंतःकरणाची उदारता आहे. त्यांना जे मिळालं ते आपल्याला मिळावं वाटतं. महाराज याच्यात संतांचा मोठेपणा आहे मनाचा. खरं सांगा प्रपंचातल्या लोकांना असं वाटतं का मनात तरी अशी एखादी इच्छा होते का जे आपल्याला मिळालं ते बाकीच्यांना मिळालं पाहिजे. तुमच्याकडे कसं आहे एखाद्या गोष्टीचा एखाद्या योजनेचा लाभ जर तुम्हाला झाला तर शेजाऱ्याला भाव वाटतो का? ज्यांना ज्यांना वाटतं त्यांना संतच म्हणावं लागेल. ज्यांना ज्यांना वाटतंय खरं की हा आम्हाला झाला तर इतरांना झाला पाहिजे मग ते खरं संत पदापर्यंत गेलेली माणसं आहे. प्रपंचात असा दृष्टिकोन नाही का इतक्या अंतःकरणाचा मोठापणा नसतोच महाराज मुळात बरं का, असा नसतोच.
महाराज जे आपल्याला मिळालं ना ते आपल्या पुरतच मर्यादित राहिलं पाहिजे. एखाद्याने विचारलं तरी मोठं अंतर करून सांगण्याची सुद्धा लोकांना इच्छा होत नाही महाराज. पण संतांच्या जीवनामध्ये भगवान परमात्म्यासारखा अलभ्य लाभ जेव्हा जो प्राप्त झाला ना तर त्यांच्या जीवनात त्यांना मिळालेला लाभ इतरांना मिळावा बरं का, अशी अपेक्षा संतांची आहे. ऐका, तो लाभ आपल्याला मिळावा याच्याकरता संतांनी ज्या साधनाने तो लाभ मिळाला अगोदर त्या साधनाचा असणारा महत्व, त्या साधनाचा महिमा आपल्या समोर प्रतिपादन केलेलं आहे. एखाद्या गोष्टीकडे तुम्ही खेचल्या जावं, एखाद्या गोष्टीकडे तुम्ही आकर्षित व्हावं, एखाद्या गोष्टीकडे तुमचं लक्ष केंद्रित व्हावं जर वाटत असेल अगोदर त्या गोष्टीचं महत्व तुम्हाला सांगितलं पाहिजे बरं का, नाही का. परिसरात जेव्हा महाराज नामसप्ताहाचं आयोजन केलं जातं ना तेव्हा गावोगावी जाऊन अगोदर लोकांना सांगावं लागतं, त्याचा प्रचार प्रसार करावा लागतो. नारळी सप्ताहाचा एवढा प्रचार प्रसार करावा लागत नाही, पण सर्वसामान्य असणाऱ्या एखाद्या ठिकाणी जर एखादा उत्सव होत असेल तर त्यांच्यापर्यंत लोकांपर्यंत पोहोचावं लागतं. नुसतं पोहोचून जमत नाही, गावोगावमध्ये चौकामध्ये त्याचं काय करावं लागतं, बॅनर लावावे लागतात, नाही का, होल्डर लावावे लागतात, त्याची प्रसिद्धी त्या पद्धतीने करावी लागते. तसं संतांनी भगवान परमात्म्याच्या असणाऱ्या प्राप्तीसाठी समाजाने या भक्ती मार्गात यावं याच्याकरता देवाच्या नामाचं महत्व अगोदर लोकांसमोर पटवलं बरं का. अगोदर देवाचं नाव या ठिकाणी त्याची प्राप्ती होण्याकरता नाम हीच असणारी शिडी त्याच्यापर्यंत पोहोचण्याची आहे आणि अगोदर त्या शिडीचं मार्गदर्शन, नाही का, त्याचा महिमा, त्याचं महत्व लोकांपर्यंत संतांनी सांगितलं. विठ्ठल म्हणून पद्धत तशीच आहे की नाही, लाभ काल्याच्या प्रसादाचा लाभ असणारा जर मिळावा वाटत असेल तर त्याला नामापासून पुढे जावं लागेल, तेव्हा प्रसादापर्यंत जाता नाही का. ढोकळे महाराज प्रसादापर्यंत जाण्याकरता नामापासून महाराज या शिडीवर आरूढ व्हावं लागेल, नामाच्या शिडीवर आरूढ व्हावं लागेल, तेव्हा 8व्या दिवशी आपण काल्याचे अधिकारी होणार आहोत. त्या पद्धतीने संत महात्म्यांनी आपल्याला मार्गदर्शन करत असताना अगोदर भगवान परमात्म्याच्या नामाचा महिमा सांगितला, त्याचं महत्व पटवलं. विठ्ठल किती देवाच्या नामाचा महिमा आहे. आता देवाच्या महिम्यामध्ये अनेक प्रकार येतात की आपण आता सांगणार नाही. महाराज त्याच्या स्वरूपाचा महिमा वेगळा आहे, त्याच्या सामर्थ्याचा महिमा वेगळा आहे आणि त्याच्या नावाचा महिमा वेगळा आहे. मग महाराज आजच्या दृष्टीने आपला वेळ भरपूर झालेला आहे, त्याच्यामुळे आपण ना त्याच्या स्वरूपाचा महिमा सांगणार नाही, नाही का, त्याच्या सामर्थ्याचा महिमा सांगणार नाही, परंतु नाम या विषयावर बोलत असताना मात्र त्याच्या नामाचा महिमा मात्र आपल्याला पाहावा लागेल. विठ्ठल किती सामर्थ्य आहे त्या देवाच्या नामामध्ये. संत तर सांगतात त्याच्या नावाचा महिमा त्यालाच कळत नाही, नाही का. तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ श्यामा, तुझ्या नामाचा महिमा तुका म्हणे आम्हा जन्मगोड यासाठी कशा करता, तुझं नामचिंतन करण्याकरता. ज्या नामाचा महिमा तुला स्वतः माहिती नाही ना देवा, आमचा जन्म खरं आम्हाला वाटतं की याच्या करताच आहे, तुझं नामस्मरण करण्याकरता आम्ही नामाचे धारक
नियम प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. महाराज म्हणतात की नामचिंतनाचा महिमा, तर देवाच्या नामाचा महिमा त्याला आता पुराणात रामायणामध्ये आलेला प्रसंग आणि तुम्ही बहुश्रुत श्रोते महाराज बरं का. मला तरी असं वाटतं वक्त्यापेक्षा श्रोते ऐकणारे एवढे हुशार झालेले की आमच्या ओटात तर तुमच्या तुम्ही एवढ्यांचा ऐकून आलेले आहेत महाराज की आम्ही काय सांगणार हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे. म्हणून रामायणाचा प्रसंग सांगून वेळ घेत नाही. आपल्याला माहिती आहे प्रभू रामचंद्रांनी जसं नळनिळाने राम अक्षर टाकून दगड महाराज मोठे मोठे असणारे पाषाण तरली. रामालाही वाटलं की महाराज कसे करतात म्हणून देवाच्या हाताने असणारे टाकलेले दगड मात्र पाण्यात गेले महाराज. आपण कथा प्रसंग ऐकलेला आहे म्हणून देवाचं नाव महाराज त्या नामाचं सामर्थ्य खूप मोठं आहे. त्याचा महिमा खूप अलभ्य आहे महाराज. जीवनामध्ये आपण काही वाचिक असणारे आणि मानसिक जर असणारे काही दोष आपल्याकडून घडले असतील तर त्या दोषाचा परिहार व्हावा, त्या दोषाची निवृत्ती व्हावी जर वाटत असेल तर त्याच्याकरता अन्य साधनं करण्याची गरज नाही. त्याच्याकरता महाराज भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, तुमच्या सर्व दोषातून तुमची निवृत्ती होईल. विठ्ठल जळतील राशी पातकाच्या राशीच्या राशी त्या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने जळून भस्म होती. जन्मांतरीचे पापे जळतील. बरं का, एका जन्माचे नाही अनेक जन्माचं जर पाप आपलं शिल्लक राहिलं असेल तर ते नष्ट होईल महाराज. हे सामर्थ्य नामाचं आहे. बरं ठीक आहे, काही साधनं जगात आहे महाराज, त्यांचं सामर्थ्यही खूप असेल त्या साधनाचं, पण ते साधन सर्वांना करता येणार नाही का.
असाध्य असं साधन तुला सांगतो, पुन्हा त्याच्यानंतर तुला पीडाच होणार नाही असं साधन सांगतो. म्हणजे काय? म्हणजे सुवर्णाच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध घेऊन ये. काय सांगितलं उपाय भाऊ? सुवर्णाच्या पात्रामध्ये वाघिणीचं दूध घेऊन ये, म्हणजे तिथून पुढे पुन्हा तुला काही पीडा होणार. तू म्हणला पीडा केव्हा होईल ना, मी वापस आल्यानंतर. पीडा व्हायला मी शिल्लक तर राहिलो पाहिजे. एखाद्या वेळेस महाराज सुवर्णाचं पात्र जमीन विकून घेता येईल बरं का, तितका तर मी मोठा नाही, पण आहे ती जमीन विकली तर सुवर्णाचं पात्र मला बनवता येईल सुवर्णकाराकडे जाऊन. पण मी जेव्हा दूध काढण्याकरता वाघिणीकडे जाईल तर मग ते काही माझे शक्य कसं शक्य नाही का? साधन असले परंतु करण्यायोग्य साधन नाही. महाराज जो भगवान परमात्म्याचं नामाचं सामर्थ्य संतांनी जरी सांगितलं असेल, पण काहींनी विचारलं महाराज आम्हाला करता येईल का ते साधन, नाम साधन करता येईल का? त्याच्याकरता नामाची सुलभता संतांनी पुन्हा आपल्या वाङ्मयामध्ये सांगितली की बघा, अनेक जन्माचं पाप असणारं नष्ट करणारं जे साधन म्हणजे देवाचं नाव आहे बरं का. ते जे महाराज साधन आहे ना ते सोपं आहे. नाम संकीर्तन साधन सोपे, तुका म्हणे सोपे आणि सर्व महाराज म्हणतात हे साधन सुलभ गोमटे नाही का. अनेक प्रकारे महाराजांनी सांगितलं की सोपं आहे बरं का, सोपं आहे. सुलभम भगवान नाम जिव्हाच वशवर्तिनी तथापि नरकं यान्ति किमश्चर्यमतः परम. सुलभ आहे म्हणजे देवाचं नाव. सुलभम भगवान नाम. आपल्या प्रत्येकाच्या मुखात जी जीभ आहे ना, जीभ खरं सांगा ती कुणाच्या ताब्यात आहे? आवाज येतून पाठीमागे सुंदर आहे साऊंड व्यवस्था, शंका घ्यायला कारण नाही. पण तरी आमच्या कीर्तनकारांना सवय असते मागे विचारायची, आवाज येतो ना तुमच्याकडे? येतो ना, इकडे येतो ना. पहिला मंडळी माता भगिनी आवाज येतो ना? आपल्या प्रत्येकाच्या मुखात जी जीभ आहे ती कुणाच्या ताब्यात आहे? आपल्या स्वतःच्या ताब्यात आहे की नाही? जिव्हाच्या वशवर्तिनी ती जीभ आपल्या ताब्यात आहे. तिला जर म्हणलं ताई तू गोड बोललं पाहिजे तर ती कशी बोलते? आपण आदेश केला की ती गोड बोलते का? आपण त्याच्या विरोधात जर एखाद्याला वाईट बोल म्हणलं तर ती वाईटही बोलते. आपल्या ताब्यात आहे ना ती. हो, गावकऱ्याने फोन केला कुठं आहे, तिला जर म्हणलं खरं सांगतो ती सांगते, नाही तर महाराज असलं बिलोनी पाहिजे ती सांगते इथं आलो माथावर. तिला खोटंही बोलते महाराज. ती जसं आदेश करू तसं, म्हणजे ती आपल्या ताब्यात आहे. तिला सूचना जशी होईल तशी ती बोलत असते. जिव्हाच्या वशवर्ती. मग महाराज देवाचं नाव सोपं आहे, जीभ आपल्या ताब्यात आहे, तरी माणसं नरकात जायला लागले याचं आश्चर्य. तथापि नरकं यान्ति. याच्यापेक्षा काय आश्चर्य असलं पाहिजे? महाराज देवाचं नाव सोपं आहे ते घेतलं पाहिजे महाराज. पण का हो, जरी देवाचं नाव सोपं असलं तरी याच्या अधिकारी कोण कोण आहे? सकळाशी
आपल्याला सुंदर असणारं प्रमाण सांगितलेलं आहे. सकळ असे येथे आहे अधिकार. देवाचं नाव घेण्याला सर्व पात्र आहे. तिथं काही महाराज बघा तुम्ही, काही ठिकाणी काही योजनेचा असणारा लाभ घ्यायला काही माणसं पात्र असतात, काही अपात्र असतात. तिथं जर ते गेले तर ते सांगत असतात तुम्ही हे लाभ तुम्हाला नाही मिळू शकत, तुम्ही अपात्र आहे. पण मग देवाचं नाव घेण्याकरता महाराज कोण अधिकारी आहे? तर महाराज प्रत्येक जण देवाचं नाव घेण्याचा अधिकारी आहे. प्रत्येक जण देवाचं नाव घेऊ शकतो महाराज, असं काही नाही का म्हणले मला घेता येईल का. नाही महाराज अशी शंका घेऊ नका. प्रत्येक जण देवाचं नामचिंतन करू शकतो महाराज. सकळ अशी येथे लहान्यांनी घेतलं पाहिजे, मोठ्यांनी घेऊ नये. मोठ्यांनी घेतलं पाहिजे, महिलांनी घेऊ नये. असं काही आहे का महाराज? यारे यारे यावे भलते महाराज म्हणतात तिथं भगवंताचं नामचिंतन करण्याकरता महाराज खट नट यावे असेल नामचिंतन केलं पाहिजे महाराज. ब्राह्मण क्षत्रिय आमच्या तुकोबाराय महाराजांनी सांगितलं. चारी वर्ण असेल नाही का, तो ब्राह्मण असेल, तो वैश्य असेल, तो क्षत्रिय असेल, तो शूद्र असेल नाही का. पुढे चांडाळ, चांडाळ सुद्धा भगवान परमात्म्याचं नामचिंतनाने आपल्या त्या मुक्त होऊ शकतात. नामाचा प्रभाव आहे. प्रत्येकाला अधिकार आहे महाराज. अधिकारी असं काही ठरलेलं नाही. नामचिंतन कोणी करू शकतो. बरं ठीक आहे महाराज, आम्ही ते नामचिंतन कुठं घेऊ शकतो नाही का. सर्व घेऊ शकतात पण कुठं घेऊ शकतात देवाला. तुम्ही जिथं असाल तिथं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. म्हणजे नामाचे चिंतन प्रगट पसारा असाल ते करा जेथे तेथे. तुम्ही कुठे आहे नाही का, तिथं तुम्हाला देवाचं नाव. बरं ठीक आहे महाराज, कुठेतरी मंदिरात जाऊनच घेतलं पाहिजे, डोंगरावर जाऊनच घेतलं पाहिजे, आळंदी पंढरी क्षेत्रातच जाऊन देवाचं नाव घेतलं पाहिजे नाही असं काही आहे का. कीर्तनात जाऊनच घेतलं पाहिजे. आपण कीर्तनात जाऊ नाही घेत नाही तो पुढचा भाग आहे. आणि एकदा सांगावं लागतं महाराज टाळी वाजा, विठ्ठल विठ्ठल भजन करा. तरी लोक महाराज नुसते असणारे आपल्या या 2 कॅमेऱ्याने पाहत असतात बरं का. काही टाळी वाजवत नाही, विठ्ठल विठ्ठल भजन म्हणत नाही. पण असं आहे का कुठे कीर्तनात आल्यानंतरच देवाचं नाव घेतलं पाहिजे नाही महाराज. म्हणजे तुम्ही जिथं आहात नाही का, फक्त मग म्हणले कामात घेतलं पाहिजे का रिकाम्या वेळात घेतलं पाहिजे. कामामध्ये काम, काही राम राम
जाईल भवश्रम. जर आपल्याला रिकामपणच नसेल बरं, काही माणसं म्हणले महाराज अहो खूप चांगला सप्ताह आमच्या शेजारी चालू आहे बरं का, इतका भव्य स्वरूपातला सप्ताह डोंगरगावच्या मंडळीने एवढा भव्य दिव्य निवेदन करून नाम सप्ताह आहे. पण म्हणले खरं सांगू का तुम्हाला, एवढे काम आहे आम्हाला मरायला सुद्धा वेळ, मरायला सुद्धा वेळ. महाराज खरं आपलं मरण आपल्याला वेळ विचारून येणार आहे का म्हणत असतात माणसं. आमच्याकडे रिकाम पण नाही म्हणले, आम्हाला वेळ नाही. मग महाराज म्हणजे ठीक आहे, तुम्ही एवढे जर असणारे कामात व्यस्त असाल तर तुमचं काम करताना करा, नाही का. काम करते चलो नाम जपते चलो, हर समय कृष्ण का ध्यान धरते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. याद आएंगी उनको कभी ना कभी, हरि दर्शन तो देंगे कभी ना कभी. अपनी मुक्ति का साधन बनाते चलो, अपनी मुक्ति का साधन बनाते चलो. कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो, कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो. काम करत राहणारे संतांनी आपल्याला कोणत्याच कर्माचा त्याग, म्हणजे तुम्ही तुमच्या वाट्याला आलेले नाही का, काम सोडू नका नाही का. नाहीतर म्हणाल हो काम बंद करून परमार्थ करायचं सांगितलं का आपल्याला. आसोनी संसारी जीवे वेगू. हो महाराज सुद्धा म्हणतात ना, अरे बाबा ते करी तुझे नाम उच्चारितो म्हणून आपण सुद्धा कधी केलं पाहिजे. तर महाराज आपण काम करता करता असणार ते नामचिंतन आपण भगवंताचं असणार. कोणत्या वेळेत करावं महाराज, कधी करावं नाही का. चला आपण प्रस्तावनेतून अभंगाकडे जाणार आहोत. महाराजांचा नामाचा महिमा महाराजांनी सांगितला नाही का. त्या नामाचं फळ काय ते सांगितलं. कोणी घेतलं पाहिजे, सकळांनी घेतलं पाहिजे. महाराज म्हणतात का अवघड आहे का सोपं आहे, तर सोपं आहे म्हणले. कुठं घेतलं पाहिजे, जिथं असा तिथं घेतलं पाहिजे. आणि मग महाराज कधी घेतलं पाहिजे, कशा प्रकारे घेतलं पाहिजे महाराज. तर ज्ञानोबा अभंगाच्या पहिल्या Oh,
तुकोबरायच्या अभंगाला चाली लावणं सोपं आहे, नाथांच्या अभंगाला चाली लावणं सोपं आहे, पण नामदेव आपल्या माऊलींच्या अभंगाला चाली लावणं एवढं सोपं. आरंभी कधी देवाचं नाव जीवनामध्ये घ्यायला पाहिजे बर का. तर महाराज म्हणले आरंभी कशाच्या आरंभी, कारण सुरुवातीला नाही का अगोदर, पण कशाच्या अगोदर देवाचं नाव घ्यायचं आहे, पण कशाच्या अगोदर सकळ सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी, राम राम स्मरा आधी. कशाच्या आधी, आधी कळालं आपल्याला नाही का, आधी आहे म्हणजे प्रारंभ आहे, सुरुवात आहे, पण आधी कशाच्या, कशाच्या अगोदर देवाचं नाव घ्यायचंय. महाराज म्हणजे कोणतीही गोष्ट करण्याच्या अगोदर देवाचं नाव घ्या बरं का. काय काय म्हणजे काही नाही, अनेक कामं तुम्ही बाजूला साडा बरं का, तुम्हाला करता आले नाही करता आले तरी तुम्ही ते बाजूला करा, परंतु देवाचं नाम चिंतन मात्र करा नाही का. शतैव्याय भोक्तव्यम सहस्रम स्नानमाचरित. 100 कामं बाजूला सोडा, पण पहिलं भोजन करा म्हणजे वा वा, पहिलं कीर्तन बंद करा करू म्हणले. मग लोक म्हणते भोजन करायचं सांगताय, कीर्तन बंद करा, आम्ही जातो जेवायला नाही का. 100 कामं बाजूला सोडा, पण पहिलं जेवण करा. तेवढंच नाही, पुढे जाऊन सांगतात नाही का सहस्रम स्नानमाचरित, 1000 कामं बाजूला सोडा, पण पहिले आंघोळ करा आंघोळ. मग जेवणही बाजूला राहू द्या, स्नान करा पहिलं नाही का. 1,00,000 कामं बाजूला सोडा. एखादा जर याचक तुमच्या दारात आला असेल सत्पात्र याचक, तर त्याला दान करा म्हणजे बरं का. तर योग्य असेल तो मागणारा नाही का, मागणारा योग्य असेल तर 1,00,000 कामं बाजूला सोडा, पण त्याच्या पदरात दान टाका म्हणजे दान. पुढे म्हणतात कोटीन त्यात्वा हरिम भजे. 1 कोटी कामं बाजूला सोडा, पण पहिलं देवाचं नामचिंतन करा बरं का. 1 कोटी कामं. आपण दिवसभरात किती कामं करत असू, किती कामं आपल्या मागे. लोक म्हणजे लय काम, लय म्हणजे किती, भरपूर काम. भरपूर म्हणजे किती, खूप जास्त आहे. खूप जास्त म्हणजे किती, सर्वांची संख्या 1 कोटी होईल का. जेवढी आपली कामं असतील दिवसभरातले त्याची पूर्ण मिळून संख्या 1 कोटी होईल. कोणाची होईल, कुणाचीच नाही. कुणाच्या मागे 1 कोटी कामं नाही महाराज. आणि शास्त्रकार सांगतात तुमच्या मागे कोटी कामं जरी असेल तरी ते कोटी कामं बाजूला सोडा, पहिलं भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा. विठ्ठल देवाचं नाव घ्या, सर्व कार्य करण्याच्या अगोदर घ्या बरं का. आरंभ देवाच्या नावापासून असला पाहिजे, पण ते नामचिंतन घेताना त्याच्यात प्रेमही आदरही असला पाहिजे नाही का. देवाचं नाव तर सर्वच घेतात, पण प्रेमाने घेतात का लोक. राम राम तो सब कोई कहे, महाराज चोरही देवाचं नाव घेतात. जगाला फसवणारे लोक देवाचं नाव घेत असतात बरं का भाऊ. जगाला फसवणारे लोक, एखाद्याला फसवायचं असेल ना, तो मध्ये देवाला तो म्हणतो तुम्हाला सांगतो पांडुरंगाची शपथ. लबाड माणसे देवाची शपथ घेऊन देवाचं नाव घेऊन असणारं सांगत असतात, पण त्याला फसवल्याशिवाय राहत नाही. मला प्रेम आहे का या नाव घेण्यामध्ये, आदर आहे का भगवंताविषयी, त्या नावाविषयी नाही. संतांच्या जीवनामध्ये महाराज संतांनी प्रेमाने भावाने असणारं देवाचं नामचिंतन केलं. आणि खरं सांगतो देवालाही तेच पाहिजे नाही का. तुमच्या जवळचं प्रेम, तुमच्या जवळचा भाव भगवान परमात्म्याला अपेक्षित आहे. जर तुम्हाला एखाद्या वेळेस एखादा स्वर येत नसेल, ताला थोडं मागं पुढे होत असेल, तर नाही तया विन भुकेला, परंतु तुम्ही हे विठ्ठल Thank you.
का. आपल्याला प्रत्येकाला आमच्या चन्ने गुरुजी सारखं म्हणता येणार नाही बरं. अरुण महाराजांसारखं, तुकाराम महाराजांसारखं, आदरणीय महाराजांच्या सारखं नाही गाता येणार. मग आपल्याला असं येणार नाही म्हणून आपण म्हणायचंच नाही का? असं काही भाव आहे का? नाही, त्यांच्यासारखं येणार महाराज, पण जसं येईल तसं. तुका म्हणे कसं जसं येईल तसं, नाही का? संत माझी त्याच्याकडे तुम्ही चित्त द्या म्हणले. चित्त द्या माझिया बोबडिया बो, चित्त द्या विठ्ठला विठ्ठला, चित्त द्या म्हणले. ज्याला येईल त्याने नक्की म्हणलं पाहिजे बरं का. यांना येत नाही, यांनी गोड म्हणावं बिचाऱ्यांनी, नाही का? ज्याला येतं त्याने, बाकीच्यांनी हरी हरी म्हणा. ज्यांना येतं त्यांनी गावं, पण बाकीच्यांनी नुसतं बसावं असं नाही. हेरी हरी हरी इतकं कोण येणार नाही, पण येणारच नाही असं नाही महाराज. देवाचं नाव प्रेम फक्त अंतःकरणात ठेवा, नाही का? आदर ठेवा, नाही का? त्या आदराने प्रेमाने माझ्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन महाराज आपण केलं पाहिजे सर्वांनी. एकदा बरं का, एकदा मोठ्या प्रेमाने बरं का. हरी विठ्ठल 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 विठ्ठल
फक्त अंतःकरणात आदर ठेवा. बरेच लोक देवाचं नाव घेतात महाराज, पण आदर म्हणून घेत नाही बरं का. कुठंतरी देवाची विटंबना म्हणून देवाचे नाव घेणारी लोक समाजा ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. संतांनी भगवान परमात्म्याचं नामचिंतन आरंभ आहे आणि आवड आहे महाराज. देव आरंभी आवडे आदरे आले नाम. देवाचं नाम जेव्हा मुखात आलं तेव्हा महाराज म्हणतात आवड होती नाही का, प्रेम होतं त्या नामचिंतनाविषयी. आणि त्या प्रेमाने आवडीने आरंभात देवाचं नामचिंतन जे आमच्या मुखातून आलं, त्या नामाचा प्रभाव आमच्या जीवनामध्ये पारमार्थिक साध्य आम्हाला प्राप्त झालं. केले सकळ सिद्धी जगी झाली पूर्ण काम. बरं, पूर्णत्वापर्यंत जाणारा परमार्थ आहे. परमार्थ पूर्णत्वापर्यंत जात असतो. प्रपंच कधीच पूर्णत्वापर्यंत जात नाही. ज्यांनी आता आपण सर्व त्यातून आलेलो आहे नाही का. परमार्थही आपण करतोय, प्रपंचही आपण करतो, पण आपण परमार्थ किती करतो ते माहिती नाही. पण मात्र प्रपंच जीवनभर आपण करत आलेलो आहे. मी आणि आपण सर्वच जण. खरं सांगा, किती दिवस केला म्हणजे तो पूर्ण होणार आहे? बरं, एखादा अनुभव एखाद्याचा भूतकाळामध्ये इतिहासामध्ये एखादा असं उदाहरण आहे का, आपल्या परिसरामध्ये एखाद्या व्यक्तीने खूप मन लावून असणारा प्रपंच संसार केला, पूर्ण झाला, त्याने काही त्याच्या आत्मचरित्रात लिहून ठेवलेलं आहे का? असं काही प्रसंग मामा एखाद्याने सांगितलेलं आहे, बस आता जाता त्याने लिहूनच ठेवलं, माझ्यासारखा प्रपंच करा म्हणजे तुमचा प्रपंच पूर्ण होईल, यशस्वी होईल. असं काही उदाहरण आपल्या परिसरात? भारत, कोळम, डोंगरगाव, देवदरी आहे का काही? महाराज असं उदाहरण नाही, पण परमार्थ करणाऱ्यांनी मात्र आपल्याला सांगून ठेवलेलं आहे. आमच्यासारखा आम्ही जसं केलं त्या पद्धतीने जर तुम्ही परमार्थ केला तर तुमचा परमार्थ यशस्वी होईल, साध्यापर्यंत होईल, जाईल, पूर्णत्वापर्यंत जाईल. साधू संत गेले, आनंदी राहिले, हरी नामे महाराज म्हणजे या ठिकाणी परमार्थ करणारे आपल्या साध्यापर्यंत जात असतात, त्यांची तृप्ती होते, त्यांचं मागे काही करायचं शिल्लक राहत नाही. आणि आपण मरेपर्यंत केलं तरी महाराज आपलं काही प्रपंच पूर्ण होत नाही. आपल्या अपेक्षा आणि आपला प्रपंच अपूर्णच राहतो. नाही अपूर्ण राहतो का? पूर्ण झाला आतापर्यंत पूर्ण प्रपंच झाला नाही, कुणाचाही नाही, आता होणार नाही, भविष्यातही होणार नाही. पण परमार्थ पूर्ण करणारे संत महात्मे आपल्या डोळ्यासमोर आहे. मग ते ज्ञानोबा असतील, तुकोबा असतील, नाथ महाराज असतील, सेना महाराज असतील, सावता महाराज असतील, गोरोबा काका असतील, संत बहिणाबाई महाराज असतील, या सर्व महात्म्यांनी आपला परमार्थ पूर्ण केला. बरं का? हो. काही शिल्लक राहिलं तर म्हणजे पूर्ण करायचं, काही नाही म्हणजे आता परमार्थात काही पूर्ण करायचं शिल्लक राहिले नाही.
चाली होत्या, आता चाली करता शब्द रचना झाल्या नाही का. कृतकृत्य झालो नाही का. महाराज म्हणजे आम्ही आता कृतार्थ झालेलो आहे. आम्ही जी इच्छा केली होती ना, पारमार्थिक इच्छा, संतांच्या जीवनात प्रापंचिक इच्छाच नाही काही. आणि सुरुवात करत असताना महाराज या वाटेवर आरूढ होत असताना जी इच्छा, जी धारणा, जो संकल्प करून परमार्थाचा झेंडा खांद्यावर घेणारे संत महात्मे, त्यांचे उद्गार कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, झालो काही कामा काम नाही, काम नाही का. आता काही इच्छा शिल्लक राहिल्या नाही महाराज. आता निश्चिंतीने पावलो हुंटलिया धावा. महाराज म्हणतात आता आमची इच्छा, जे संकल्पित आम्हाला जे होतं ना, ते आमचं काम पूर्ण झालेलं आहे. तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम नाही का. त्या इच्छा, आमच्या पारमार्थिक इच्छा आमच्या जीवनातल्या आमच्या पूर्ण झाल्या. देवाच्या नावाने, कोणतं ते देवाचं नाव आहे त्याचा असणारा विचार दुसरं. जिव्हाळ्याचे म्हणले तुम्हाला माऊली जीवी जिव्हाळा. आणि या भगवान परमात्म्याच्या नामचिंतनाने माझं साध्य प्राप्त झाल्यामुळे आता महाराज म्हणतात जो संदेह होता नाही का, हे विठ्ठला तुझ्या नामाने तू सर्व संदेह संपलेला अभंगाचं शेवटचं चरण.
सकळ संदेह फिटला
बापर कुमा देवीवरू श्री विठ्ठला तुझ्या नामाने अंतःकरणातला सर्व संदेह नष्ट झालेला आहे. माझी इच्छित असणारी जी इच्छा होती, संकल्प होता, अपेक्षा होती ती पूर्ण झाली. म्हणून नाही का या ठिकाणी जे नाम आहे रामकृष्ण गोविंद गोपाळ तुमाय माऊली जीवीचा जीवा आपल्या संकल्पित वेळेत संपलेला आहे, आपल्याला दिलेला वेळ. म्हणून ज्ञानोबरायांच्या अभंगावरती यथामती यथावकाश बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे योग्य आहे ते सद्गुरूंचं अयोग्य माझ्या बुद्धीचे दोष आहेत. न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुम्हा ते विनवित सुपायाच्या प्रसादे काही बोललो विनोदे मद क्षमा करणे संते नोय अंगभूत पोडीला भांडार धन्याचा मान मी तो हमाल भारवाही करविली तैसी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे. या ठिकाणी गुरुवर्य अण्णांच्या आदेशावरून ही सेवा ग्रामस्थांच्या वतीने माझ्याकडे आली. आणि आपल्या वेळेत ही सेवा आपण भगवान अंधरीश परमात्म्याच्या चरणी ज्ञानोबराय तुकोबराय संत बहिणाबाई महाराजांच्या चरणी समर्पित करणार आहोत. परंतु एक सूचना, या ठिकाणी आपल्या बहिणाबाई फळाचे दिंडीचे चोपदार वैकुंठवासी वामनबाबा पानसरे डोंगरगावकर यांनी अनेक वर्ष आपल्या दिंडीमध्ये चोपदार म्हणून सेवा केली. आणि या 2 तारखेला त्यांचं असणारं देहावसन झालं. ते भगवान परमात्म्यात त्यांचं आत्मतत्व विलीन झालं. म्हणून आपल्या उपस्थित भाविकांच्या वतीने बहिणाबाई संस्थान आणि सर्व महाराज वारकऱ्यांच्या वतीने आपण आपल्या संस्थांचे चोपदार वैकुंठवासी वामनबाबा पानसरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली या कीर्तनाच्या माध्यमातून समर्पित करणार आहोत. सर्व गुणीजन मंडळी उपस्थित आहे, गायक वादक महाराज मंडळी परिसरातील सर्व असणारे उपस्थित भाविक, मग भारम असेल, कोळम असेल, देवदरी असेल, ममदापूर, राजापूर या ठिकाणी अंदरसूर, नगरसूर परिसरातून आलेले असणारे इकडे भायगाव, बिलोनी अनेक ठिकाणचे लासूरकर मंडळी उपस्थित आहे. सर्व भाविकांच्या चरणी नतमस्तक होतो. सुंदर अशी साऊंड व्यवस्था आहे. गिरीदादांच्या चरणी नतमस्तक होतो. उपस्थित महाराज गुरुजनांच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन वाणीला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर